फडणवीस केंद्रात जाणार असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेला आहे। त्यावरून राजकीय वर्तुळात दावे प्रतिदाव्यांना ऊत आलाय। पण दुसरीकडे ऑपरेशन टायगर 2.0 चं सावट, ठाकरेंच्या पक्षाला लागलेली गळती आणि अस्वस्थ नेते हे आहे ठाकरे गटाचं आजचं वास्तव। पण या वास्तवाकडे पाहण्याऐवजी आणि त्यावर उपाययोजना करण्याऐवजी पक्ष नेतृत्व कशात गुंतलंय तर इतर पक्षांना सल्ले देण्यात। आपण पाहूयात। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे। ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतात। ठाकरेंचे खासदार संजय एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही। बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतात। तुमच्या शुभेच्छा असतील बावनकुळेंना जर असं झालं तर पाठिंबा सोडा, पण शुभेच्छा असतील। बघा, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिला पाहिजे, जो राज्याचं हित पाहिल, जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि जो या राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणी व्यक्ती असेल तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे। पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र एका वाक्यात संजय राऊतांच्या या दाव्याची वासलात लावली आहे। दिल्लीला जाणार आहे असं विरोधक म्हणताय वारंवार। फडणवीस दिल्लीला जाणार असं म्हणतात, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणतात। परवाच गेलो होतो दिल्लीला। बोगस। आता मुख्यमंत्र्यांनी जरी राऊतांचे दावे हलक्यात घेतले असले तरी भाजपचे नेते मात्र राऊतांच्या दाव्यावर चांगलेच उखडले आहेत। राऊतांनी थेट महाराष्ट्र भाजपमधल्या जबाबदाऱ्यांचं फेरवाटप केल्यानं संतापलेल्या भाजप नेत्यांनी राऊतांना उत्तर दिलंय। तर दाव्यांचा सुकाळ असल्यानं लगेहात बच्चू कडूंनीही आपले नेते एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री पदावरचा दावा अधिक बळकट करण्याची संधी साधली। जनाब संजय राऊत यांना उभाटा गटामध्ये नगरसेवकाची उमेदवारी देण्याचा देखील अधिकार नाही। नगरसेवक पदाचं तिकीट देखील संजय राऊत देऊ शकत नाहीत। ते भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री ठरवत आहेत। संजय राऊत, भारतीय जनता पार्टीची चिंता तुम्ही करू नका। देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। 2029 ची निवडणूक देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे। भारतीय जनता पार्टी काय करेल याचे निर्णय सांगण्यापेक्षा उभाटा गटामध्ये नेमकं काय होणार ते बघा। मला वाटते देवाभाऊनं निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे, कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे। आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे। याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाही आहे। त्यांना या संदर्भात म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। खासदार संजय राऊतांनी केलेले दावे आणि शुभेच्छांकडे
भाजपमधलं वातावरण अस्थिर करण्यासाठीची एक राजकीय चाल म्हणून पाहता येईल. पण सध्या ठाकरे गटातलं अस्थिर वातावरण हा चिंतेचा विषय आहे. कारण ऑपरेशन टायगर 0.2 राबवलं जाण्याची चर्चा आणि त्यातच नाशिक महानगरपालिकेतल्या नगरसेवकांमधली संभाव्य फूट, निधी मिळत नसल्यानं नाराज असलेले आमदार आणि खुद्द आदित्य ठाकरेंच्या वरळी या मतदारसंघातली बदलती राजकीय समीकरणं, हे सर्व चित्र पाहता राऊत आणि ठाकरेंना स्वपक्षातल्याच बांध बंदिस्तीवर लक्ष देण्याची अधिक गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.